अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून लाडक्या बहिणींपासून सगळे सहभागी झाले. विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देखील समाजाभिमुख त्या ठिकाणी संदेश देण्याचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून केलं जातं. त्या सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. सर, महागाईचं जे सावट आलेलं आहे त्याबद्दल काय? त्या बाबतीमध्ये अशा वेळेस सगळ्यांनी देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस कुणी राजकारण करता कामा नये आणि म्हणून एक कृतीने एक चुकीचं दर्शन याच्या शर्यतीचं सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं आवाहन. गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणे आणि उत्साहाने साजरा केला जातो. ठाण्यामध्ये खास कर मी बघितलंय की हा उत्साह हा सण प्रत्येक सोसायटीमध्ये किती प्रेमाने ते लोक सेलिब्रेट करतात. स्कूटीवर बायका येतात, फेटा बांधून, नवारी साडी नेसून. आणि आज पण ह्या पदयात्राच्याबद्दल, ठाण्याच्या ह्या पदयात्राबद्दल मी खूप ऐकलं होतं. मला शिंदे सरांबरोबर ही पदयात्रा करायची संधी मिळाली. हा माझा सन्मान आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक पिक्चरामध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या अँगलनी आज स्वतः सक्षम बघतात. काय अनुभव आला, काय फिलिंग झाली? बघा, तुम्हाला सेलिब्रेशन दिसते, ऐकू येते. हा, तुमचा प्रश्न एकदा. कसं वाटतं म्हणजे ठाण्यातील शोभायात्रा बघून आपण देखील सहभागी झाले? हो, मी हा अनुभव कधीच विसरणार नाही. कारण सकाळी सकाळी लहान लहान मुलांपासून प्रत्येक एज ग्रुप इथे सजून धजून येतात आणि ही पदयात्रामध्ये म्हणजे खूप सेलिब्रेशन आहे इथे, वातावरण आहे आणि इट्स अ बेस्ट वे ऑफ स्टार्टिंग द हिंदू न्यू इयर. नमस्कार, मी संजीव स्वागत यात्रा ठाण्याचा महाराष्ट्र स्वागत यात्रा ठाणे महानगरपालिका आणि श्री यांच्या संयुक्त विद्यमाने माझे उपमुख्यमंत्री साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सहभागी आहेत. तसंच महापौर खासदार गणेश भोसले साहेब, आमदार सचिन साहेब, महापालिका आयुक्त आणि सगळे लोकांनी पोलीस प्रशासन सगळे त्याचा सहभागी आहे. अधिकारी पण सहभागी आहेत. अशा स्वागताचा उत्साह उदंड आहे आणि या प्रकारचे मिश्र ज्या प्रकारे आहे सर्व समावेशक अशी स्वागत यात्रा आहे. जाती पंथ विरहित अशी स्वागत यात्रा आहे. आपण सर्वांच्या सामील व्हावं, सहभागी असणे आपल्याला आवाहन करतो. आपली जे जनता आहे त्यांना सादर आणि हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा हमें भी सरकारी नौकरियां मिलनी चाहिए. हमारे इसमें कोई पढ़ी लिखी है तो उनको भी हमारे समान अधिकार चाहिए. बस हमें इतना ही कहना है. थैंक यू. कहीं राम जी ने जो वनवास 14 साल किया था, उसी प्रकार आप लोगों ने भी 14 साल वनवास किया था. क्या इंतजार करते उस पर क्या कहना है? एक्चुअल में 2026 का ये गुड़ी पाड़वा एक बहुत ही बड़ा ये रहेगा हमारे भारत देश के लिए, ये महाराष्ट्र के लिए. और जब आपका प्रश्न कि राम जी जब वनवास के लिए गए थे तो सभी लोग हम लोग गए थे तो राम जी ने वहाँ पर बोले थे कि स्त्री और पुरुष घर लौट जाओ. पर हम स्त्री भी नहीं थे, पुरुष भी नहीं थे. तो जब तक हमारे राम जी वनवास होकर के 14 साल के वापस आए तभी जाके उन्होंने हमको बोला कि आप क्यों खड़े हो, आप कौन हो. तो राम जी ने उस वक्त हमको वरदान दिया कि जाइए, आपका एक दिन आएगा कलयुग करके. तो ये आज का दिन हमारा है, ये हमारी खुशियाँ है. अगर आप नहीं देना पाओगे तो भी हम छीन के लेंगे, क्योंकि हमारे में और तुम्हारे में एक समानता होना चाहिए. बोलने से कुछ भी नहीं होने वाला, आगे आकर के बोल देना फिर बाद में कुछ भी नहीं है. मैं तो ये कहूँगी कि हर क्षेत्र में आप लोगों को हमें साथ में लेकर चलना चाहिए. हमारे बीच में, तुम्हारे बीच में कुछ भी दुरावा नहीं होना चाहिए. नमस्कार, जय हिंद, जय. और मैं उन लोगों का शुक्रिया अदा कहूँगी जिन्होंने हमें 2026 में लाए हैं, है ना. और जो भी आगे जो भी काम करेंगे वो आगे बहुत अच्छा करेंगे. क्योंकि अभी तो हम ये देखो, हमने जो उद्धव निकाला है
उसके ऊपर ध्यान दें। प्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याची यात्रा आपण बघतोय, नववर्षाची यात्रा अतिशय थाटामाटात हे निघालेली आहे. सर्व स्थानिकांनी मोठा सहभाग या नववर्ष यात्रेमध्ये घेतलेला आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्याकडे साजरी होत असताना निश्चितपणे हा जो धर्मरक्षणाचा धर्म स्वातंत्र्याचा कायदा हा पारित झालाय त्याच्यामुळे एक आनंद निश्चित मिळेल जनाच्या मनात आहे. आपल्या माध्यमांनी सर्वच नागरिकांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही गुढीपाडव्यानिमित्त निघणारी स्वागत यात्रा आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगला प्रतिसाद ठाणेकरांचा या गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेला मिळतो. लोक आतुर असतात या स्वागत यात्रेसाठी आणि मला असं वाटतं ठाणे महानगरपालिका आणि कोपिनेश्वर न्यास यांच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम यांचे चित्रफीत खरं तर इथे दर्शविले जातात आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ठाणेकरांचा या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महापौर झाल्यानंतर ही पहिला गुढीपाडवा आहे, काय फिलिंग वाटतं? नाही, दरवर्षी मी अटेंड करतच असते ही स्वागत यात्रा, पण महापौर झाल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या जवळून अजून बघायला मिळाली.